क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज 3 डिसेंबर रोजी आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. ही आपण नवीन सिरीज आपल्या यूट्यूब चॅनलवर लॉन्च केलेली आहे. ही सिरीज UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाची आहे. इथे आपण MCQ पॅटर्नमध्ये आपण प्रश्न कव्हर करूया. आपण न्यूज आणि GK पण कव्हर करूया. तर चला आता व्हिडिओची सुरुवात करूया. पहिला प्रश्न, ODI मध्ये सर्वात जास्त षटकार मारण्याचा विक्रम कोणी केलेला आहे? पहिला ऑप्शन आपला विराट कोहली, दुसरा ऑप्शन आहे आपला रोहित शर्मा, तिसरा ऑप्शन आहे आपला MS धोनी, चौथा ऑप्शन आहे AB डिव्हिलियर्स. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 2, रोहित शर्मा. रोहित शर्माने 352 एवढे सिक्सेस मारलेले आहेत. त्याआधी हा रेकॉर्ड कोणाच्या नावे होता? त्याआधी हा रेकॉर्ड शाहिद आफ्रिदीच्या नावावर होता. तर ODI मध्ये सर्वात जास्त सिक्सेस मारण्याचा रेकॉर्ड कोणाच्या नावे आता आलेला आहे? रोहित शर्मा. आता आपण पुढला प्रश्न घेऊया. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कोणत्या संस्थेने मुख्यालयात बसवण्यात आला आहे? तर आपला पहिला ऑप्शन आहे युनेस्को, दुसरा ऑप्शन आहे WHO, तिसरा ऑप्शन आहे युनिसेफ आणि चौथा ऑप्शन आहे आपला युनायटेड नेशन. या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 1, युनेस्कोमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्यांच्या मुख्यालयामध्ये बसवण्यात आलेला आहे. युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? मुख्यालय पॅरिसमध्ये आहे. आणखी त्यांचा पुतळा हा 3 फीटाचा आहे. शिल्पकार कोण आहे? नरेश कुमावत हे त्या पुतळ्याचे शिल्पकार आहेत. महाराष्ट्र सरकारने युनेस्कोला हा भेट म्हणून दिलेला आहे. या पुतळ्यावर काय लिहिलेलं आहे? आर्किटेक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन 17 इयर असं या पुतळ्यावर लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, राजेश अग्रवाल महाराष्ट्राचे कितवे मुख्य सचिव कितवे आहेत? हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर पहिला ऑप्शन आहे आपला 53वे, दुसरा ऑप्शन आहे 52वे, तिसरा आहे 51वे आणि चौथा ऑप्शन आहे 50वे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, 50वे ते महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत. आता त्याबद्दल आपण राजेश अग्रवालबद्दल आपण थोडक्यामध्ये इन्फॉर्मेशन पाहूया. त्यांनी पदभार केव्हा सांभाळला? 30 नोव्हेंबर रोजी त्यांनी पदभार सांभाळला. त्यांना राजेश कुमार मीना यांची त्यांनी जागा घेतली. यांच्या आधार, जनधन, डिजिलॉकर या कामाची दखल राष्ट्रीय स्तरावर आहे. कोणाची? राजेश अग्रवालांची. 1989 बॅचचे ते IAS ऑफिसर आहेत, महाराष्ट्र कॅडरचे. मूळ गाव पंजाबमधले जालंधर आहे. त्यांचं शिक्षण त्यांनी BTech कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये त्याने BTech केलं आहे. रत्नागिरी जळगावचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी होते आणि अकोल्याचे माजी जिल्हा अधिकारी होते. हे राजेश अग्रवालबद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन आहे. आता आपण पुढला प्रश्न पाहूया. 2025 सालासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं कोणत्या शब्दाची निवड वर्ड ऑफ द इयर म्हणून केली आहे? तर पहिला ऑप्शन आहे आपला बायोहॅक, दुसरा आहे ऑरफामी, तिसरा ऑप्शन आहे रेजबेट आणि चौथा ऑप्शन आहे इंटरनेट. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 3, रेंजबेट. हे 2025च्या ऑक्सफोर्डने वर्ड ऑफ द इयर म्हणून त्याची शब्दाची निवड केलेली आहे. आता आपण रेजबेटबद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन पाहूया. रेजबेट हा 2025च्या वर्ड ऑफ द इयर म्हणून त्याला प्रदान करण्यात आलेला आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने हे जाहीर केलेले आहे. तर रेजबेटचा अर्थ काय होतो? हा शब्दाच्या अशा ऑनलाईन व इंटरनेटवरील मजकुरांसाठी वापरला जातो जो लोकांमध्ये राग, द्वेष पसरवण्यासाठी आणि त्यांच्याकडून प्रतिसाद मिळवण्यासाठी जाणूनबुजून तयार केलेला जातो. तर वर्ड ऑफ द इयरची सुरुवात कोणत्या वर्षापासून केलेली आहे? 2004 पासून वर्ड ऑफ द इयरची सुरुवात केलेली आहे. तर ही थोडक्यात माहिती वर्ड ऑफ द इयरबद्दल होती. आता आपण पुढला प्रश्न, सागरी जीवसृष्टीसाठी संरक्षणासाठी भारताचे पहिले राष्ट्रीय कोरल रीफ संशोधन केंद्र
RRI कोणत्या बेटावर उभारले जाईल? तर पहिला ऑप्शन आपला ग्रेट निकोबार बेट, दुसरा ऑप्शन आहे कार निकोबार बेट, तिसरा ऑप्शन आहे हॅवलक बेट, त्याला आपण स्वराज्य द्वीप म्हणतो, चौथा ऑप्शन आहे दक्षिण अंदमान बेट. या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 4 दक्षिण अंदमान बेट. इथे भारताचे पहिले राष्ट्रीय कोरल रीफ संशोधन केंद्र उभारलं जाईल. त्यानंतर पुढला प्रश्न, नुकतेच निर्मित झालेले आंद्रे रसेल हे क्रिकेटर आहेत. ते IPL मध्ये प्रतिनिधित्व करणारा संघ कोणता आहे त्यांचा? पहिला ऑप्शन आपला मुंबई इंडियन्स, दुसरा ऑप्शन आहे रॉयल चॅलेंज बँगलोर, तिसरा ऑप्शन आहे चेन्नई सुपर किंग आणि चौथा ऑप्शन आहे आपला कोलकाता नाईट रायडर. या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 4 कोलकाता नाईट रायडर. यानंतर पुढला प्रश्न, तिसरा जागतिक कौशल्य आशिया स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात आलं? आपले ऑप्शन आहेत, पहिला भारत, दुसरा ऑप्शन आहे फ्रान्स, तिसरा ऑप्शन आहे आपला तैवान आणि चौथा ऑप्शन आहे आपला स्पेन. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 4. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 3 तैवान. तर तैवान आपला इथला करेक्ट उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांचे 60वे अखिल भारतीय परिषदचे अध्यक्षपद कोणी भूषवले? आपला पहिला ऑप्शन आहे नरेंद्र मोदी, दुसरा ऑप्शन आहे राजनाथ सिंग, तिसरा ऑप्शन आहे द्रौपदी मुर्मू आणि चौथा ऑप्शन आहे आपला पियुष गोयल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 नरेंद्र मोदी. ही परिषद रायपूर छत्तीसगड मध्ये झाली आणि याचे अध्यक्षपद कोणी भूषवले? नरेंद्र मोदीने. त्यानंतर पुढला प्रश्न, रिजोनन्स कन्सल्टन्सीच्या वर्ल्ड बेस्ट सिटी इंडेक्स 2026 अनुसार कोणत्या शहराला सलग 11व्या वर्षी जागतिक सर्वोत्तम शहर ठरलेलं आहे? तर आपला पहिला ऑप्शन आहे न्यूयॉर्क, दुसरा ऑप्शन आहे लंडन, तिसरा ऑप्शन आहे पॅरिस आणि चौथा ऑप्शन आहे टोकियो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 लंडन. हा 11व्या वेळी जगातला सर्वोत्तम शहर ठरलेला आहे रिजोनन्स कन्सल्टी वर्ल्ड बेस्ट सिटी इंडेक्स अनुसार. त्यानंतर आपण सर्व व्हिडिओमध्ये जे आपले डेली करंट अफेअर राहतो तिथे आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचे टॉपिक घेतो. तर आज आपण युद्ध सराव पाहूया. हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने युद्ध सराव खूप महत्त्वाचे आहेत. तर चला आता युद्ध सराव पाहूया. एक्सरसाइज युक्रेन हा इंडिया आणि मालदीव या 2 देशादरम्यान होतो. ही एक्सरसाइज कुठे झालेली आहे? मालदीवमध्ये झालेली आहे. त्यानंतर एक्सरसाइज धर्मा गार्डियन हा इंडिया आणि जापान दरम्यान होतो. हे कुठे झालेली आहे? जापानमध्ये झालेली आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये फेब्रुवारी 24 टू मार्च 9 पर्यंत झाली आहे. त्यानंतर वरुण नेव्हल एक्सरसाइज हे इंडिया आणि फ्रान्समध्ये होतो. हे कुठे झालेली आहे? अरेबियन सी मध्ये झालेली आहे. त्यानंतर द स्लिक 6 इंडिया आणि उझबेकिस्तान या दरम्यान होतो. हे कुठे झालेली आहे? पुणेमध्ये ऑनमध्ये झालेली आहे. त्यानंतर एक्सरसाइज शक्ती 8 हे इंडिया आणि फ्रान्समध्ये होतो. हे कुठे झालेली आहे? फ्रान्समध्ये झालेली आहे. त्यानंतर एक्सरसाइज बोल्ड कुरुक्षेत्र हे इंडिया आणि सिंगापूरमध्ये होतो. हे कुठे झालेले आहे? जोधपूरमध्ये झालेली आहे राजस्थानमध्ये. त्यानंतर एक्सरसाइज मैत्री 14 हे झालेली आहे. कुठे झालेली आहे? हे उमराव मेघालयमध्ये झाली आहे. कोणादरम्यान होतो? इंडिया आणि थायलंड या दोन देशादरम्यान होतो. त्यानंतर युद्ध अभ्यास 2025 हे इंडिया आणि युनायटेड स्टेटमध्ये झालेले आहे. हे कितवी एडिशन होती? हे 21वी एडिशन होती. हे कुठे झालेली आहे? हे झाली आहे अलास्का USA मध्ये झाली आहे. त्यानंतर एक्सरसाइज कोकण 2025 हे इंडिया आणि UK दरम्यान होतो. या 2 देशादरम्यान. ही कुठे झालेली आहे? हे झालेली आहे इंडियन ओशनमध्ये झालेली आहे. ऑक्टोबर 5 ते ऑक्टोबर 12 या तारखेमध्ये झालेली आहे. त्यानंतर अजय वॉरियर 2025 हे इंडिया आणि UK मध्ये होतो.
आणखी ही एक्सरसाइज राजस्थानमध्ये झालेली आहे नोव्हेंबर 17 to 27 नोव्हेंबरपर्यंत. त्यानंतर गरुडा 2025 हे इंडिया आणि फ्रान्समध्ये हे एक्सरसाइज होतो आणि हे नोव्हेंबर 2025मध्ये झालेली आहे 12 ते 26 नोव्हेंबर दरम्यान. त्यानंतर आपण काही मल्टीलॅटरल आणि डोमेस्टिक एक्सरसाइज पण झालेले आहेत. हे 2पेक्षा जास्त देशादरम्यान होते, ते आता आपण पाहूया. सर्वात आधी एक्सरसाइज सी गार्डियन ही ऑस्ट्रेलिया, इंडिया, जपान, साऊथ कोरिया आणि US दरम्यान होते. हे कुठे झालेली आहे? हे झालेली आहे गोमामध्ये झालेली आहे. त्यानंतर टायगर ट्रम्प नावाची एक्सरसाइज पण होतो, ते इंडिया, युनायटेड स्टेटमध्ये झालेली आहे. त्याला HADR एक्सरसाइज म्हणून पण आपण ओळखतो. हे कुठे झालेली आहे? हे सी बोर्ड ऑफ इंडिया इथे झालेली आहे. त्यानंतर एक्सरसाइज ब्राईट स्टार हे मल्टीलॅटरल एक्सरसाइज आहे. हे इंडिया, इजिप्त, USA, सौदी अरेबिया, कतर, ग्रीस, सायप्रस आणि इटली या देश दरम्यान होतो. त्यानंतर मालाबार एक्सरसाइज ही कोऑर्डिनेशनमध्ये होते एक्सरसाइज. इथे इंडिया, USA, जपान, ऑस्ट्रेलिया हे नेव्हल एक्सरसाइज आहे आणि हे ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2025 दरम्यान झालेली आहे. त्यानंतर एक्सरसाइज त्रिशूल ही इंटर ट्राय सर्व्हिस ऑपरेशन एक्सरसाइज आहे. इथे इंडियाची आर्मी, नेव्ही व एअरफोर्स हे इन्व्हॉल्व असते आणि हे कुठे झालेली आहे? हे अंडमान निकोबार कमांडमध्ये झालेली आहे आणि ही कुठे केव्हा झाली? हे नोव्हेंबर 2025मध्ये झालेलं आहे. तर हे काही मल्टीलॅटरल आणि डोमेस्टिक एक्सरसाइज होते. ही पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे आहे. हे 2पेक्षा जास्त देशाच्या दरम्यान होते आणि एक एक्सरसाइज जे एक्सरसाइज त्रिशूल आहे ते डोमेस्टिक एक्सरसाइज आहे. तर हे तुम्ही पाहू शकता एक्सरसाइज हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे एक्सरसाइज आहे. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला या एक्सरसाइजबद्दल तुम्हाला परीक्षामध्ये प्रश्न असू शकतो. तर ही एक्सरसाइज या युद्ध सराव तुम्ही बरोबर करून ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ जी आपण नवीन सिरीज लॉन्च केली आहे क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर, ते तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की शेअर करा, लाईक करा आणि क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.